नमस्कार मंडळींनो, औषध चांगल्यान चपाती जर नरड्यात अडकत असतली तर दुकानात जा आणि 2 अंडी आणि 3 पाव घेऊन ये. हकडे होळीला घन दिसता, कसले फुगे मारतात ते बघा. हकडेसून तकडे, तकडेसून हकडे. मोठून तर सर्वेशाचो कांडापच काढू घेतल्यानं कसली फ्रुटी त्याच्या टाकल्यावर वत्ता तो बघा. किती चिपचिपीत झालो तो. हकडे जर आता हुमले गावले असते तर वाईच मजा येली असती. आणि कसले ते आपटा आपटीचे खेळ करून होळी खेळतात, ह्यांका काय सांगण्याच्याच लायकीचा नाही. वा कोइलो त्यांच्यावर तो खळ्यात चिखल झालेलो बघून काकीन मोठूक मतल्यान फटकी भरली तुमच्यावर. ती कांडाप काढू गोळ तुमचं चिखल केलास ना, आता साफसफाई करू घ्यावा. बाल्कनीत येऊन बघले तर झंबुराकडे मोबाईल मध्ये अगदी रमलेला होता. ते का बोललाय, साई बाबांनी भंडारा केला, हा भंडारा कोण खाणार. झंबुरा बरोबर वायच खेळान घरात इलंय आणि घरामध्ये माझ्या जेवणात होता आज कवटाची पोळी आणि पाव. जेवण झाल्यावर खळ्यात येऊन बघतोय तर पोरांनी अकडे मोहितच्या औषधीबरोबर किलेस केल्याने होतो. मोहितवर पाण्याचे फुगे मारून मारून त्याचा कांडाप काढल्याने म्हणून रडान गेलो शेवटी आणि औषध घेऊन इलो. तेवढ्यात तकडे पोलीस इलो आणि मॅटर छाप दाबून टाकल्याने 3 सांची माझ्या पोटात आग पडली. म्हणून मी गेलोय दुकानात भजीपाव आडू. माझ्या वांगडा तुम्ही यावा भजीपाव खाऊ. माका भजीपाव खाताना बघून पपिन म्हटल्यान माका वायस भजी दी. मग त्याका भजी दिलंय. झंबुराचा आज खय उजाडला काय माहित. माका म्हणतं मामा मी आज तुका टिकी लावतोय आणि किती खुश झाला ता बघा. संध्याकाळ झाल्याबरोबर होळीच्या मांडावर वाईच कामा करून घेतलो. आमका खनाची गरज नाही लागणार, कारण आम्ही तेवढी डाय बनवून घेतलेलो. कामा करून झाल्यावर बसान मस्तपैकी गजाली मारलो, एकामेकांची मजा घेतलो. मगे मी बोललोय आजच्या दिवसापुरती पुरे झाला. भेटाय पुढच्या ब्लॉग मध्ये. तवसर देवा काळजी.